PM किसान योजनेत आता बाप लेक दोघांनाही मिळू शकतात 2,000 रुपये। हे पैसे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना काय करावं लागणार आहे? मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आत्तापर्यंत PM किसान सन्मान निधीच्या माध्यमातून फक्त परिवारातील एकाच कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळत होता। म्हणजे ज्या शेतकऱ्याच्या नावावरती हे जमीन आहे त्यांनाच या योजनेच्या माध्यमातून 2,000 रुपये मिळायचे। परंतु आता बाप आणि लेक असे दोघांनाही हे 2,000 रुपये मिळू शकतात। त्यासाठी काय करावं लागणार आहे किंवा काही विशिष्ट शेतकऱ्यांना असं होणार आहे का, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, ही माहिती तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। कारण शेतीविषयक प्रत्येक महत्त्वपूर्ण सरकारी योजनांबद्दल प्रत्येक विश्वसनीय आणि महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला सर्वात आधी फक्त आणि फक्त आपल्या याच चॅनलवरती पाहायला मिळणार आहे। तर चला, जास्त वेळ न घेता सविस्तर माहिती जाणून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही देशातल्या कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार ठरत आहे। शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी 2,000 रुपयांचा हप्ता दिला जातो। पण अनेकांच्या मनात एक महत्त्वाचा प्रश्न कायम असतो, तो म्हणजे एका कुटुंबातील वडील आणि मुलाला दोघांनाही या PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेता येतो का? याचे सरकारी नियम जाणून घेऊयात। मित्रांनो, सरकारचे नियम काय आहेत? तर सरकारी नियमांनुसार PM किसान योजनेचा लाभ हा एका कुटुंबातल्या फक्त एकाच पात्र शेतकऱ्याला दिला जातो। या योजनेत कुटुंब म्हणजेच पती, पत्नी आणि अल्पवयीन मुलं असा विचार केला जातो। त्यामुळे सामान्य परिस्थितीत एका घरातील प्रत्येक सदस्याला या योजनेचा लाभ घेता येत नाही। विशेष शेतकऱ्यांसाठी काही देखील नियम आहेत। काही महत्त्वाच्या अटींमध्ये वडील आणि प्रौढ मुलगा या दोघांनाही या योजनेचा लाभ घेता येतो। त्यामध्ये जर वडील आणि मुलाच्या नावावर स्वतंत्रपणे शेतीची जमीन सरकारी महसूल नोंदीत नोंदवलेली असेल तर दोघेही पात्र ठरतात। पण यासाठी मुलगा प्रौढ असणं गरजेचं आहे। पण जमीन फक्त वडिलांच्या नावावर असेल तर या योजनेचा लाभ घेता येणार नाही। पुढचा हप्ता कधी येणार? मित्रांनो, PM किसान योजनेचा 22वा हप्ता 13 मार्च 2026 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता। सरकारकडून दर 4 महिन्यांनी हा हप्ता दिला जातो। तसेच 23वा हप्ता जुलै 2026 मध्ये येण्याची शक्यता आहे। पण याबाबत सरकारने आत्तापर्यंत अधिकृत घोषणा केलेली नाही। तर मित्रांनो, अशीच या PM किसान सन्मान निधीच्या संदर्भातली ही अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली होती। ज्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होता की आता परिवारातील कोणत्या शेतकऱ्यांना किंवा मुलाला आणि वडिलांनाही हा लाभ मिळणार का, त्यांचा प्रश्न हा व्हिडिओ पाहून नक्कीच सुटला असेल अशी मी अपेक्षा करतो। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल, माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ झाला तर जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करा। आपण पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये काही अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन। धन्यवाद।